सो हॅलो गाईज. तर आपला आजचा टॉपिक आहे डाऊन सिंड्रोम. डाऊन सिंड्रोम हा एक जेनेटिक डिसऑर्डर आहे. डाऊन सिंड्रोम जेनेटिक डिसऑर्डर असल्यामुळे काय होतं तर जे जेनेटिक क्रोमोझोम असते त्यांच्यामध्ये म्युटेशन होतं, त्यामुळे हा डिसीज होतो. तर बघूया आपण याच्याबद्दल आज. सो डाऊन सिंड्रोम नेम्ड आफ्टर द जोन्स लॅबडाऊन, द ब्रिटिश फिजिशियन्स described this syndrome in 1866. Okay, it is a chromosomal disorder caused by an error in the cell division in the presence of an additional third chromosome 21 or trisomy 21. ओके, तर याचा मिनिंग काय? क्रोमोझोम नंबर 21 नॉर्मल तर क्रोमोझोमच्या पेअर किती असतात 23, तर 21 क्रोमोझोमवर एक्स्ट्रा क्रोमोझोम ॲड झाला तर त्यावेळेस काय होतं तर डाऊन सिंड्रोम. मीन्स ज्यावेळेस म्युटेशन होतं जेनेटिक जीन्स ट्रान्सफर होतं ना, त्या टायमिंगमध्ये किंवा त्या पिरियडमध्ये 21 क्रोमोझोम नंबरवर ज्यावेळेस 21 नंबर क्रोमोझोमवर प्लस 1 क्रोमोझोम ॲड होतो, तर त्याला आपण काय म्हणू शकतो तर डाऊन सिंड्रोम. Then what is the Down syndrome? The problem occurs sometimes shortly after the fertilization during the phase when the cells are dividing rapidly. Means ज्यावेळेस सेल्स रॅपिडली डिवाइड होतात त्या टायमिंगमध्ये फर्टिलायझेशनच्या वेळेस प्रॉब्लेम ऑकर होतो. One cell divides abnormally, creating the line of the cell with an extra chromosome 21. मीन्स एकदा एका सेलमध्ये ॲबनॉर्मॅलिटी झाली तर पूर्ण लाईनमध्येच ॲबनॉर्मॅलिटी येणार आहे. फॉर एक्झाम्पल, जर समजा तुम्ही जर एखादं काहीतरी करताय, काहीतरी तुम्ही कुठली तरी एक लाईन चूज केली आहे समजा, त्या लाईनमध्ये तुम्ही एक असे सरळ सरळ काहीतरी ठेवण्याऐवजी तिरके तिरके ठेवत गेले, त्याच व्ह्यूने तुम्ही सगळं तिरकं ठेवत जाणार. ओके, सरळ तर तुम्ही काय म्हणजे सरळ व्ह्यू दिसत नसल्यामुळे आपण सरळ न ठेवता तिरकंच ठेवत जाणार. तसंच क्रोमोझोममध्ये एकदा का एका क्रोमोझोममध्ये ॲबनॉर्मॅलिटी आली तर पूर्ण लाईनमध्येच ॲबनॉर्मॅलिटी येते. ओके, धिस फॉर्म ऑफ जेनेटिक डिसऑर्डर कॅन कॉज मोसेसिक. त्याच्यामुळे तो मोसेसिक असतो, या फॉर्ममुळे डेव्हलप होतं, म्हणजे ॲबनॉर्मॅलिटी, एक टाईपची ॲबनॉर्मॅलिटी मोसेसिक मीन्स. ओके, आता ट्रान्सलोकेशन मीन्स काय? एक सिम्पल लँग्वेजमध्ये ट्रान्सलोकेशन तुम्हाला सांगते. ज्यावेळेस आता 21 क्रोमोझोमवर एक्स्ट्रा क्रोमोझोम असतो, जर 21 क्रोमोझोमवरचा एक्स्ट्रा क्रोमोझोम दुसऱ्या क्रोमोझोमकडे अट्रॅक्ट झाला, 13 क्रोमोझोमकडे, 14 क्रोमोझोमकडे, तर त्या अट्रॅक्ट होण्याच्या प्रोसेसला काय म्हणतात? अट्रॅक्ट होऊन त्या क्रोमोझोमवर म्हणजे तिथं तो क्रोमोझोमची पेअर जाऊन बसते त्या क्रोमोझोमपाशी, तर त्या प्रोसेसला म्हणते ट्रान्सलोकेशन. मीन्स ट्रान्सलोकेशन डाऊन सिंड्रोममध्ये जास्तीत जास्त तर क्रोमोझोम नंबर 14कडेच 21ची एक्स्ट्रा क्रोमोझोम पेअर अट्रॅक्ट होते. मीन्स क्रोमोझोम नंबर 14 जो आहे त्याच्याकडे एक्स्ट्रा जो क्रोमोझोम आहे तो अट्रॅक्ट होतो, एक्स्ट्रा क्रोमोझोम अट्रॅक्ट होतो. ह्याला म्हणते ट्रान्सलोकेशन. तर ड्युरिंग द सेल डिव्हिजन द नंबर 21 क्रोमोझोम हाऊ ब्रेक्स पीस ऑफ नंबर 21 क्रोमोझोम दॅन अटॅच टू द अनादर क्रोमोझोम. ओके, म्हणजे जो पीस आहे तो क्रोमोझोमचा तो अनादर क्रोमोझोमला अटॅच होतो, म्हणजे अट्रॅक्ट होतो. Each cell still has 46 chromosome, but the extra pieces of chromosome result in the sign and symptoms of the Down syndrome. म्हणजे एक्स्ट्रा क्रोमोझोम असल्यामुळं त्या थिंग्सला डाऊन सिंड्रोम असं म्हणतात. ओके, इथं ब्लर दिसते थोडं, तरी पण थोडंसं ओळखू होते बघा तरी. ट्रान्सलोकेशन अकॉर्स इन अबाउट 3 to 4% ऑफ द केसेस ऑफ दी डाऊन सिंड्रोम. म्हणजे ट्रान्सलोकेशन हे काय डाऊन सिंड्रोमच्या प्रत्येक केसमध्येच आढळून येतं असं नाही, ते 3 ते 4% लोकांमध्ये आढळून येतं. इट इज टिपिकली असोसिएटेड विथ द डिले इन नेटिव्ह ॲबिलिटी. म्हणजे याच्यामध्ये आता आपलं कोणते कोणते सायन्स सिम्टम दिसून येतात, तर मेंटल रिटार्डेशन, फिजिकल अँड पर्टिक्युलर फेशियल कॅरेक्टरिस्टिक, हे सगळं या केसमध्ये आपल्याला दिसून येतात. तर आता आपण बघू क्लिनिकल फीचर्स ऑफ द डाऊन सिंड्रोम. तर क्लिनिकल फीचर्स काय असू शकते डाऊन सिंड्रोमचे? तुम्ही बघितलंच असेल एखादा तरी व्यक्ती डाऊन सिंड्रोमचा, किंवा जर गुगलला सर्च केला डाऊन सिंड्रोम तर त्याची कॅरेक्टरिस्टिक तुम्ही पाहिली असतील. ओके, तुम्हाला तर काय असू शकते त्याची? फ्लॅट टॅपेरिंग फेस, म्हणजे फ्लॅट असू शकतो फेस, हेड स्मॉल असू शकतं, स्मॉल माउथ विथ
Cases the tongue to stick out, plated, appear overly large. परत अपवर्ड स्लॅन्टिंग आईज मध्ये आईज अपवर्ड असणार आहेत, स्लॅन्टिंग मध्ये विक फ्लॉपी मसल कसे असणार आहेत, विक असणार आहेत, फ्लॉपी असणार आहेत. देन स्मॉल हिअर्स किंवा मिस हॅपन इयर्स, म्हणजे कधी स्मॉल असतात किंवा मिसिंग पण असू शकतात. परत स्मॉल वाईड हँड स्मॉल असतात, वाईड असतात. देन अनयुज्युअल डीप क्रॅज अक्रॉस द सेंटर ऑफ द प्लम कॉल्ड सिमिलर क्रॅसेस. देन malformed with finger malform असणार आहे. Unusual crashes of the feet, overly flexible joint, short height than the normal height, म्हणजे हाईट शॉर्ट असणार आहे. देन अदर डिफेक्ट काय असणार आहेत, कंजनायटल हार्ट डिसीज. कंजनायटल हार्ट डिसीज म्हणजे काय, अबनॉर्मल ओपनिंग इन द वॉल ऑफ द हार्ट, म्हणजे हार्टचे जे वॉल असते त्याच्यामध्ये ॲबनॉर्मल ओपनिंग असतं. तर दॅट सेपरेट्स द हार्ट चेंबर्स, दॅट इज कॉल्ड ॲज द ॲट्रियल सेप्टल. म्हणजे ॲट्रियल सेप्टल असतं. ॲट्रियल सेप्टल काय कुठं असतं, जे हार्टचे चेंबर सेपरेट करतं. हार्टचे चेंबर सेपरेट करतात त्या पॉईंटला ॲट्रियल चेंबर असतं. म्हणजे तिथं जर होल असेल, ते होल जर क्लोज नाही झालं तर त्याला काय म्हणतात, कंजनायटल हार्ट डिसीज. तो कुणाच्यात असू शकतो, डाऊन सिंड्रोमच्या व्यक्तींमध्ये असू शकतो. तो दुसऱ्यांमध्ये पण नसू शकतो, पण जास्तीत जास्त चान्सेस डाऊन सिंड्रोमच्या पर्सनमध्ये दिसू शकतात आपल्याला. दिस रिझल्ट्स इन द ॲबनॉर्मल पॅटर्न ऑफ दी ब्लड फ्लो विथ इन द हार्ट, म्हणजे ब्लड फ्लोचा जो पॅटर्न असतो तो ॲबनॉर्मल होऊ शकतो. दिस कॉजेस लेस ओटू सप्लाय थ्रूआउट द बॉडी. त्याच्यामुळे काय होऊ शकतं, तर ओटू सप्लाय असतो जो बॉडीला, तो लेस होऊ शकतो किंवा कमी होऊ शकतो. ज्यावेळेस ॲट्रियल सेप्टल डिफेक्ट होत असतो पर्सनमध्ये, त्यावेळेस ओटू सप्लाय कमी झाल्यामुळे बाकीची ॲबनॉर्मॅलिटी सुरू होतात. ओटू तर महत्त्वाचं आहे ना, ओटू प्लस न्यूट्रिएंट्स, जर तेच नसेल तर मग बॉडीवर कसे करणार. देन अदर डिफेक्ट काय, माल फॉर्मेशन ऑफ जेटी, म्हणजे आता गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक्टमध्ये काय काय माल फॉर्मेशन असू शकतात. तर नॅरोड ऑब्स्ट्रक्टेड डिओडिनम नॅरो नॅरो शकते किंवा ऑब्स्ट्रक्शन फॉर्म होऊ शकतं. देन डिओडिनल अटेझिया. देन द बेबी ऑप्टन ओमिट, म्हणजे ज्यावेळेस बेबीला फीड करतो त्या टायमिंगच्या लगेच नंतर ते फीडिंग केलेलं मिल्क जे आहे ते ओमिटिंगमुळे बाहेर पडतं. देन इन्क्रीज द चान्स ऑफ डेव्हलपिंग इन द फिटल स्पेशली ऑफ द इयर इन्फेक्शन. निमोनिया, त्याच्यामध्ये निमोनिया असू शकतो, इयर इन्फेक्शन असू शकतं. देन अजून किडनी डिसऑर्डर असू शकते काही काही. देन थायरॉइड डिसीज सच एज हायपोथायरॉइडिझम. देन हिअरिंग लॉस. देन विजन इम्पेअरमेंट. देन अजून काय असू शकतं, ल्युकेमिया. 20 टाइम्स ग्रेटर चान्स आहेत ल्युकेमियाचे. काय तर हे झाले सगळे मालफॉर्मेशन अँड डिफॉर्मिलिटी. देन डायग्नोसिस काय करू शकतो आपण, युजली सस्पेक्टेड ॲट बर्थच्या टायमिंगला आपण ते डायग्नोज करू शकतो. जेनेटिक टेस्टिंग, क्रोमोझोम ॲनालिसिस करतो. इट्स डन टू व्हेरीफाय प्रेझेन्स ऑफ डिसीज. देन द फायनल रिझल्ट ऑफ सच टेस्टिंग, फोटोग्राफ द क्रोमोझोम पेअर्ड ॲज ऑर्गन्स शेप अँड साईज. म्हणजे कॅरोटायपिंग, एक प्रकारे कॅरोटायपिंग करू शकते. कॅरोटायपिंग म्हणजे जेनेटिक टेस्टिंग. जीनमध्ये काय डिफॉर्मिटी आहे का हे बघण्यासाठी आपण कॅरोटायपिंग करतो. देन प्रोग्नोसिस काय करायची, मेन विथ डाऊन सिंड्रोम अपियर्स युनिफॉर्मली स्टराईल, अनएबल टू हॅव ऑस्प्रिंग. म्हणजे मेन हे पूर्णतः स्टराईलच असते. फिमेलची गोष्ट करू तर फिमेलमध्ये 50% म्हणजे फिमेल कॅन बी born the baby, but in this 50% are with Down syndrome and 50% are normal. So women with Down syndrome, however, are fully capable of having babies, but 50% of this baby, however, also can be born with Down syndrome. आता सांगितल्याप्रमाणे 50% बेबी डाऊन सिंड्रोम च्या कॅरियर असतात, म्हणजे त्यांच्यामध्ये डाऊन सिंड्रोम असतो. सॉरी, कॅरियर असतात काही, त्याच्यानंतर काही कॅरियर, नंतर काही पेशंट विथ डाऊन सिंड्रोम असू शकतात, जे नंतर ते जेनेटिक ट्रान्सफरने आपल्याला समजून जाईल, म्हणजे कोण कॅरियर असू शकतो, कोण नॉर्मल असू शकतो, कोण अफेक्टेड असू शकतं. ओके. त्यांना ट्रीटमेंट अँड थेरपीज ऑफ डाऊन सिंड्रोम. फर्स्ट इज द मेडिकल ट्रीटमेंटमध्ये काय करू शकतो, त्याला आपण मेडिकल ट्रीटमेंट नाही डाऊन सिंड्रोमला अशी स्पेसिफिक अशी. मग त्यांच्यामध्ये ज्या डिफॉर्मिटी आहेत, समजा GATच्या, देन कंजनायटल हार्ट डिफेक्टच्या, त्या डिफेक्टला आपण ट्रीटमेंट प्रोव्हाइड करू शकतो. ओके. पेशंट विथ डाऊन सिंड्रोम हॅव सीझर, देन द अँटी सीझर मेडिकेशन एज प्रिस्क्राइब, दॅट लाईक एक्झाम्पल फिनोटाईन. हे आपण
तसंच आता डाऊन सिंड्रोमच्या पेशंटला सिझरी कंडिशन असते, तर त्यांना आपण सिझरचे मेडिकेशन देऊ शकतो. देन पेशंट हॅव्हिंग थायरॉइड देन थायरॉइड हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीज ॲडवाईस, म्हणजे थायरॉइड प्रॉब्लेम असेल हायपर किंवा हायपो, तर आपण त्यांना थायरॉइड अँटी किंवा बाकी ड्रग देऊ शकतो. देन द मेडिकल ट्रीटमेंट ऑफ ओनली ट्रीट्स द मेडिकल कंडिशन दॅट इज क्लिनिकल फीचर्स ऑफ डाऊन सिंड्रोम. ॲज दिस पॉईंट देअर इज द नो मेडिकल मेडिसिन दॅट विल कॉज डाऊन सिंड्रोम. ओके. देन सर्जिकल मॅनिफेस्टेशन म्हणजे सर्जिकल ट्रीटमेंटमध्ये काय करू शकतो आपण, युजली कंजेनायटल हार्ट डिफेक्ट्स मालफॉर्मेशन ऑफ GITDs आर ट्रीटेड विथ सर्जिकली, मीन्स हे डिसीज आपण सर्जिकली ट्रीट करू शकतो. म्हणजे कंजेनायटल हार्ट डिसीज GIT, आता ड्युरिनमध्ये ऑब्स्ट्रक्शन असेल तर आपण ते सर्जिकली रिमूव्ह करू शकतो, किंवा कंजेनायटल हार्ट डिफेक्ट असेल तर आपण ते सर्जिकली रिड्यूस करू शकतो. देन थेरपीज कोणत्या असू शकतात, तर फिजिकल थेरपी, स्पीच थेरपी, ॲक्युपेशनल थेरपी, क्लासिक थेरपी. सो दीज आर दी थेरपीज ऑफ दी डाऊन सिंड्रोम. म्हणजे फिजिकल थेरपी देऊ शकतो. फिजिकल थेरपी म्हणजे फिजिओथेरपीमध्ये आपण त्याला व्हॅरियस टाईपचे एक्सरसाइज प्रोव्हाइड करू शकतो. देन स्पीच थेरपी आपण त्यांना देऊ शकतो. ॲक्युपेशनल थेरपी देऊ शकतो. क्लासिक थेरपी देऊ शकतो. सो दीज आर दी some therapies can we provide to Down syndrome. So this is the Down syndrome. Okay. um, do subscribe, like and share our मराठी चॅनल, बिकॉज मराठी तशी नॉलेज कोण नाहीत प्रोव्हाइड करत सध्याला. पूर्णतः इंग्लिश, नाहीतर हिंदी, इंग्लिश, मराठी आपली मागच राहते. त्याच्यामुळे आपल्या मराठी स्टुडंटला समजण्यासाठी हा एक माझा अट्टाहास आहे. त्यामुळे लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दिस चॅनल अँड शेअर टू युअर फ्रेंड्स. ओके, थँक्यू.